नमस्कार मैत्रिणींनो, सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत। आज आपण आरीवर्क क्लासमध्ये जे आहे ना, ही डिझाईन जी आहे ही आपण प्रिंट केलेली आहे। तर ही डिझाईन आपण ट्रेस पेपरवर कशी काढायची त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे। तर तुम्ही त्यासाठी व्हिडिओ आहे ना स्किप न करता बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हां कमेंट मात्र करत चला, कारण तुमच्या कमेंटमधनंच मला एक बोलण्याचं किंवा तुम्हाला समजून सांगण्याचं डेअरिंग येतं बघा, किंवा मग त्या म्हणजे मला शब्दही नाही सुचत बघा। काय होतं, तुम्ही जर मला कमेंट केल्या तर त्याला मी उत्तर देते आणि तुमच्या कमेंट जर आल्या तर मलाही शिकवण्याचा इंटरेस्ट येतो। आता आपण जे शिकणार आहे हे आपलं जे आहे, आपण ट्रेस पेपरवर डिझाईन कशी काढायची हा आपला जो आहे ना, हा आपला झेरॉक्स जे आपण पेपरवर काढून आणतो तेवढ्या साईजचाच A4चा वगैरे हा पेपर आहे। तर याच्यावर आपण डिझाईन जी ड्रॉ केलेली आहे ही आपण ट्रेस पेपरवर कशी घेणार आहे आणि स्लीवचं माप कसं घेणार आहे। ही स्लीव्ज आपली एल्बोपर्यंतची आहे। आपण छोट्या स्लीव्जला माप वगैरे कसं टाकणार आहे ते सर्व काही आपण अजून येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणारच आहे। त्याचसाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा आणि हा लाईक करा, कमेंट करत चला आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, तुम्हाला नवनवीन अपडेट येत राहतील। चला आता आपण डिझाईन ड्रॉ करून घेऊया आणि डिझाईन ट्रेस पेपरवर कशी काढायची ते बघूया। हे बघा, हा स्लीवचा आकार आहे। जर समजा आता आपल्याला असं वर्क करायचं आहे तर आपण काय करायचं, हे बघा, ही स्लीव्ज अशी ठेवायची आणि आपल्याला एकदम मिडलला ठेवायची आणि या स्लीवच्या वर आपण थोडंसं ड्रॉ करून घेतलेलं आहे। हे बघा, ही ट्रेस पेपर आहे, इथे आपण अशी अर्धी स्लीव्ज ठेवलेली आहे आणि एवढं वाढवून घेतलेलं आहे। तर माप न म्हणजे जास्तही मोठं माप असेल तर एवढं आपण इकडनं शिल्लक घेऊन टाकलं। हे बघा, हे असं केलं। आता आपण याला काय करणार आहे, जर समजा आता आपल्याला अशी डिझाईन करायची आहे तर आपण याला काय करणार आहे, या डिझाईनला घेणार आहे। तर ही डिझाईन आपण अशी खाली ठेवणार आहे आणि हे बघा, आपण मिडलला ही डिझाईन ठेवली की आपण ही डिझाईन आहे ना पहिले ट्रेस करून घेणार आहे। आता ही डिझाईन जी आहे ना आपण याच्यावरून घेतलेली आहे, मोबाईलवरून प्रिंट काढून आणलेला आहे। बघू शकता तुम्ही। हे बघा, ही डिझाईन आहे ना आपण अशी ड्रॉ करून घ्यायची, मिडलपासनं कोणत्याही एका साईडला डिझाईन पूर्ण ड्रॉ करून घ्यायची। आणि काय होतं, डिझाईन आपल्याला जेवढी लागते ना तेवढीच ड्रॉ करायची, कारण जास्तीची डिझाईन शिवण्यामध्ये गेली की मग मणी वगैरे खडे असे सुई पण तुटते आणि ते सुई खाली आल्यानंतर बघा शिवण्यासाठी पण प्रॉब्लेम येतो। जर समजा असं कदाचित झालं तर ते
फोडायचे डायरेक्ट, कारण त्याला ना असं दोरा जर एक जरी उसवला मनी तर सगळी डिझाईन सगळी निघून जाते. त्यामुळे ते डायरेक्ट कैचीच्या मागच्या बाजूनी पितळच्या फोडून काढायची. ही डिझाईन आपल्याला इथे दिसते आहे, तर आपण तीच डिझाईन इकडनं उमटून घेणार आहे. इकडनं डिझाईन काढली ना अर्ध्या भागात, तर बाही फोल्ड करायची, म्हणजे ट्रेस पेपरची जी डायग्राम काढलेली आहे ती स्लीव्ज फोल्ड करायची, आणि जी खालून डिझाईन दिसते ना ती आपण इकडच्या, म्हणजे ट्रेस पेपर पातळ असतो ना, तर डिझाईन उमटून येते आणि व्यवस्थित इकडनं दिसते. बघा, हे बघा, आता असं आपण डिझाईन ही पूर्ण ड्रॉ करून घेणार आहे. डिझाईन ज्यावेळेस तयार होते ना त्यावेळेस पूर्ण खाली बॉर्डरला हे फुलांची डिझाईन आहे. हे बघा, आपल्याला इतकीच डिझाईन करायची आहे, कारण काय आहे आपल्याला एवढंच करायचं आहे, कारण इतकं ना मग परत शिलाईमध्ये जातं आणि स्टोनला प्रॉब्लेम येतो, तर त्यामुळे आपण एवढंच करणार आहे. आता ही डिझाईन आपली इकडे झाली की आपण हे बघा, आता आपण काय करणार आहे, इकडनंच ही आडवी डिझाईन ड्रॉ करून घेणार आहे. बरोबर अशी अर्धी घडी करायची, आणि हे ना आपण इथे असं बरोबर आपण हे स्केलनी आहे ना अशा लाईन ड्रॉ करून घेणार आहे.
याच्यामध्ये बघा आपल्याला हे असं हाताने बुंदाकार आणि त्याला असे पॉईंट देऊन घ्यायचे आहे. आपल्याला जिथे डिझाईन करायची आहे ते हे जे आपले सर्व बॉक्स आहे हे आपण आता डिझाईन करून घेणार आहे. हे आपल्याला हाताने पाहूनही केले तरी जमतात बघा. हे बघा मैत्रिणींनो, आपण ही जी डिझाईन आहे ना, हे बघा, हे आपण काय केलं आहे, मोबाईलवरून प्रिंट काढून घेतलेली आहे मी. आणि मग बरोबर तसं पाहून आपण हे बघा ही डिझाईन तयार केलेली आहे. तुम्ही बघू शकता. आपण हे जे बुट्टे वगैरे आहे ना, हे जर आपण इकडनं काढले आणि याला आपण जर समजा असं फोल्डही मारलं अर्धी स्लीव, तर आपल्याला इकडनं ते बुट्टे दिसून येतात बघा इकडनं. आणि मग आपण पाहून काढू शकतो. तर हे बघा, असा ट्रेस पेपर आहे, अशी डिझाईन आहे. आता ही डिझाईन आपण कापडवर कशी घेणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवते, पण ते मी तुम्हाला आता उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवते. हे बघू शकता तुम्ही. आता ही डिझाईन आपण पूर्ण ड्रॉ करून घेतलेली आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करत चला. आणि हा बेल आयकॉन दाबायला विसरू नका नवनवीन अपडेटसाठी.